SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया तर्फे आवाज मनोभावनांचा या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। सुमारे 8 दिवस मुंबईतील मुंबई वरळी येथील नेहरू सेंटर कला दालन येथे एकूण 6 चित्रकारांचे सामूहिक चित्रकला प्रदर्शन झाले। आर्ट एक्सप्रेशन या संस्थेतर्फे त्या प्रदर्शनाला नाव देण्यात आले षडांग। चला आपण वरळी येथील नेहरू सेंटर येथील कला दालनात सहभागी होऊया। या आनंद सोहळ्यात, या कलानंद सोहळ्यात आपण सहभागी होऊया। That experience I expressed through the colors and brush on the canvas. That expressions you express now. Okay? So ये हमारा मेरा जो है one of the best painting है मेरा। पाल पकड़ के चढ़ते हैं। So उसको मैंने सिंबॉलिक यहाँ पे हैंडल लिखा है। ये हैंडल पकड़ के चढ़ते हैं। And ये सारी पोजीशन में भी वो कूल है। रेड कलर का उसका ड्रेस लिखा है। उसका बॉडी से वो फिनिश लिखा है। वो कूल है, उसको कुछ नहीं है, उसको सिर्फ एक ही है कि मेरे बच्चा आगे चल के इंजीनियर बनेगा, डॉक्टर बनेगा, आर्टिकल में जाएगा या आगे उसके लिए क्या करना है। तो वो जो थॉट्स है वो थॉट को कैरी कर रही है तो वो द थर्ड प्लान। सो इस तरीके से है, उसको कुछ पढ़ा नहीं है, भीड़ क्या है, बस वो बटरफ्लाई है, उसने वो सिम्बॉलिक लिखा है। ये सारा थॉट्स, ये सारा जो है वो चालू है, उसका ध्यान भले ही ऐसे हम लोग बोले ऊपर है, बट शी इज होल्डिंग हर स्टमक। तो उतना ही वो प्रोटेक्शन भी उसका मतलब है, बेटा इसलिए कि उसे ध्यान नहीं है, वो मशगूल है, नहीं, शी इज कॉन्शियस, फुल्ली कॉन्शियस एंड वो थॉट प्रोसेस उसका चल रहा है। सो दिस इज द ये प्रोसेस खत्म होने के बाद भी जो नेक्स्ट प्रोसेस आता है, बच्चा तो हो गया है, अब इसको रखना कहाँ पे। तो न्यूक्लियर फैमिली ना हो, न्यूक्लियर फैमिली, नो जॉइंट फैमिली, बहुत बड़ा प्रॉब्लम है जो मेरे घर से भी हुआ है, हर एक के घर में ये प्रॉब्लम हुए हैं। तो ऐसे वक्त ये जो लड़की है आज अपने बच्चे को दादर जैसा अगर कोई है या कोई भी स्टेशन के नज़दीक में जो बेबी सिटिंग है वहाँ पे बेबी सिटिंग में छोड़ती है, ऑफिस में जाने से पहले ऑफिस जाती है, वहाँ से आने के बाद वो भाजी लेती है पहले, फिर बेबी को लेती है अपने, अगेन ट्रेन में आकर भाजी साफ करती है, घर पे जाके खाना बनाती है, खाती है। हमारे लिए बहुत आसान है, कितना भी लेट हो जाए, चाहे कुछ भी करें, घर पे जाना है, खाना खाना है, सोना है, बट लेडीज़ के लिए ये नहीं है। लेडीज़ का पूरा लाइफ अलग है, उनकी लाइफ की जर्नी अलग है। तो ये दिखाया है, इससे कनेक्टेड है, क्योंकि यहाँ पे फिगर्स को से कनेक्टेड, तो इस तरीके से ये है। तो अभी ये जो है ट्रेन ही ऐसा चीज़ है ना, ये सबसे ज़्यादा निगेटिविटी जो है वो ट्रेन के अंदर है। दुनियादारी है, गाली गलौच है, झगड़े हैं, छोटी छोटी चीज़ों के लिए सब है। तो ऐसे वक्त हमारे थॉट्स को जस्ट ब्लॉक करने के लिए कि चलो ठीक है हमको उसमें बहना नहीं है, तो कुछ लोग जो है वो भजन कीर्तन करते हैं वहाँ पे कि चलो यार हम लोग अपना जो टाइम झगड़ा करने से अच्छा उसको भी प्रभु का नाम लिया जाए। बट उसी वक्त कुछ लोग जो है वो क्या करते हैं, उस टाइम को यूटिलाइज करते हैं
और ट्रेन के अंदर भी न्यूज़पेपर पढ़ना, बुक्स पढ़ना, जो कि मैंने अपने पूरे कॉलेज का स्टडी मैक्सिमम जो है मैंने ट्रेन में ही किया है। इस तरह से उस टाइप को जो है यूटिलाइज करते हैं। बट यहाँ पर यूटिलाइज करते समय यहाँ पे दिखा कि बहुत भीड़ है, द सिम्बॉलिक आई शोन विद दैट शूज, कि लोग अपना मतलब सामान भूल जाते हैं, इतना भीड़ है, भूल जाते हैं, छूट जाता है सामान। ये है, अभी भीड़ इतना है कि ट्रेन में जगह मिलता ही नहीं है, आप चाहते हुए भी नहीं मिलता, बीमार रहते भी नहीं मिलेगा, आपको कुछ भी तकलीफ तो नहीं मिलेगा। तो ऐसे हमारे ट्रेन में एक पार्टनर है हमारे, जो 12 आवर्स का वॉचमैन का ड्यूटी करते हैं और 5 घंटे का उनका ट्रैवलिंग है, स्टेशन से वो दूर है, उनका जो है स्टेशन से भी दूर रहते हैं, यहाँ पे भी जॉब भी स्टेशन से दूर है, तो 5 घंटे का ट्रैवलिंग, तो सोने को टाइम नहीं मिलता। तो उन्होंने अपना एक ऐसा सिस्टम बना के लिया है कि ट्रेन में ही वो साइड में खड़े होते हैं, अपने आप को हैंग कर लेते हैं और लिटरली जैसे बेड के ऊपर सोते हैं वैसा ये बंदा सो जाता है। होता अगर मैं नहीं सोऊंगा तो मैं नहीं सो पाऊंगा दिस वे। एंड जो लास्ट वाला पेंटिंग, दिस इज आल्सो वन ऑफ द बेस्ट पेंटिंग, वन ऑफ द बेस्ट पेंटिंग। मतलब ये बनाने के बाद में लोगों ने बोला, एक तो फेमस आर्टिस्ट है अमृता शेरगिल करके, जो अपने एज ऑफ 19 में ऑफ हो गई। तो सबसे यंग आर्टिस्ट जो है अमृता शेरगिल, जिसके बहुत पेंटिंग फेमस है पूरे वर्ल्ड में, एंड सबसे हाईएस्ट रेट में जो सेल हुआ है वो भी अमृता शेरगिल का है। वो स्टाइल का ये काम ऐसे लोगों का कहना है जो आर्टिस्ट में होते हैं ऐसे। तो इसमें हम लोग जो बोलते हैं ना कि कितना भी भीड़ होने दो, बस के अंदर कितना भी भीड़ होने दो, लेकिन कंडक्ट तो उसमें जाता ही है। वैसे चाहे कितना भी ट्रेन में भीड़ होने दो, लेकिन जो बिजनेस करने वाले हैं, चाहे टिकली बेचने वाले होने दो, चाहे फूल बेचने वाले हो, या अलग अलग प्रकार के जो भी बिजनेस करते हैं वो लोग अपना बिजनेस करते ही है। सो द निगेटिविटी इज इन आवर माइंड, बट जिसको जो करना है, अगर हमारा बहुत प्रोसेस हमने सही रखा है तो हर काम, तो लोग बहुत प्रॉब्लम्स है बट हर प्रॉब्लम के ऊपर लोगों ने सोल्यूशन निकाले हैं। ये सारा जो एक सीरीज है, एक्चुअली नॉर्मली पेंटिंग जो है ना वो साइड में जैसे लगे बोल ऐसे अच्छे से लगा होता है, बट डिफरेंस इज सीरीज दैट्स व्हाई ये थोड़ा गैपिंग करके लगा है। अब ये तो सिर्फ ट्रेन के अंदर का सीन है, बट ट्रेन के अंदर और बहुत कुछ होता है कि अलग अलग प्रकार के लोग होते हैं। जैसे कि फॉर एग्जाम्पल यहाँ पे तो डब्बे वाला दिख रहा होगा, वहाँ पे बाजू में जो बड़ा ऐसा बास्केट लेके जाते हैं ना, टोपी, बांस का टोपी, वो वाला है इधर, दूध वाला है इधर, कॉलेज के बच्चे लोग हैं इधर, कपल्स है इधर, हर अलग अलग तरीके के लोग, अच्छे लोग भी है, शुगर की भी बाई भी है, अच्छे अच्छे लोग भी हैं, लड़कियाँ हैं, कॉलेज की गर्ल्स हैं, स्कूल के बच्चे हैं, तो अच्छे बुरे क्रिमिनल्स, बच्चे लफंगे सारे लोग मिलकर जो है ट्रेन के अंदर है। और यही हमारी लाइफ है कि हमारे आजू बाजू में भी इस तरीके के सारे प्रकार के लोग हैं, जिसमें से हमारी लाइफ को जर्नी को हमको डे बाय डे हर डे आगे बढ़ाना है और उसको अच्छे से जीना है। दैट द सीरीज। Very nice, excellent. आर्ट एक्सप्रेशन हे नेहरू सेंटर येथे कलादालनात ठेवलेलं आहे आणि त्याचं टायटल आहे षडांग। हे येथील 6 जे कलाकार आहेत आर्टिस्ट, त्याच्यामध्ये आनंद किशोर मेहर, योगेश कोवळे, श्रद्धा कोकम, शलाका आंबेडकर, अश्विनी पाटील आणि तुलसी जगताप या 6 आर्टिस्टचे साप्ताहिक मनोभावना आणि HMD न्यूज चॅनल अँड प्रिंट मीडिया यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन। आता आपल्यासमोर आनंद किशोर मेहर हे सविस्तर या कलादालनाविषयी आणि त्यांच्या चित्रकलाचे 6 अंग अष्टांग आहे, षडांग, त्या षडांगाविषयी सविस्तर माहिती देईल। सेंटर कलादालन वरळी मुंबई येथे आर्ट एक्सप्रेशनच्या वतीने षडांग हे चित्रकलेचं प्रदर्शन भरलेलं आहे आणि आपल्यासमोर आनंद किशोर मेहर हे या कलेविषयी, चित्रकलेच्या प्रदर्शनाविषयी सविस्तर सांगतील। आपण त्यांना विनंती करत आहोत। नमस्कार, माझं नाव आनंद किशोर मेहर। आज आम्ही इथे 6 आर्टिस्ट नेहरू सेंटर कलादालनामध्ये आम्ही इथे आहोत आणि या ठिकाणी आम्ही आर्ट एक्सप्रेशन या माध्यमातून षडांग या नावाने आम्ही कला प्रदर्शन भरवलेलं आहे आमच्या चित्रकृतींचं, जे आपण इकडे पाहू शकताय। त्याच पद्धतीने षडांग हा जो आहे हा संस्कृत शब्द आणि संस्कृत श्लोक आहे, जो भारतीय चित्रकलेमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे की रूपभेद प्रमाण आणि लावण्य वर्णिकाभंग अशा पद्धतीने, की ज्या कलेचे जे 6 वेगवेगळे अंग आहे, तर कला ही कशी असली पाहिजे तर ती त्या पद्धतीने असली पाहिजे हा त्याचा अर्थ।
पण या ठिकाणी आम्ही षडांग हा जो नाव घेतला आहे त्याचा अर्थ असा घेतला की 6 अंग षडांग, कारण आम्ही इथे 6 कलाकार आहोत, चित्रकार आहोत की ज्यांनी इथे चित्र प्रदर्शन मांडलेलं आहे आणि प्रत्येक कलाकाराची ही चित्राची शैली असते आणि तो त्याच्या पद्धतीने काम करत असतो. कारण जे खरे चित्रकार असतात ते कोणाचं कॉपी न करता स्वतःचं क्रिएशन स्वतःच्या सृजनशीलतेने त्यांच्या स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने ते काम करत असतात आणि तोच जो आहे तो आम्ही या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही इथे सगळ्यांच्या समोर मांडलेलं आहे प्रदर्शन. तर आज मी स्वतः आनंद मेहर आणि माझं जे चित्र प्रदर्शन आहे या ठिकाणी मी फिगरेटिव्ह चित्र जे आहेत ते मांडलेले आहेत. तुम्ही इथे मागे पाहू शकता की माझ्या चित्रांमध्ये फिगरेटिव्ह इफेक्ट आहेत आणि त्याच्या माध्यमातून मी समाजामध्ये मी ॲज अ मोटिवेशनल स्पीकर समाजसेवक आहे आणि कलेच्या माध्यमातून मी लोकांना एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या पेंटिंगमधून की आता ही पेंटिंग आपण जवळून बघू शकता की या पेंटिंगमध्ये जो एक शेतकरी आहे तो आपल्या मुलाला घेऊन चाललेला आहे शाळेमध्ये. रस्ता खडतड आहे, त्याची जीवन आहे ते गरिबीचं जीवन आहे असं आपल्याला जाणवत आहे. सो हे गरिबीचं जीवन जे आहे त्याचा अर्थ काय होतो की त्याची परिस्थिती, पण आपली परिस्थिती काही जरी असली तरी त्या विमानाच्या माध्यमातून आपण असं सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की तुमची परिस्थिती काही असो पण जर तुमची मनस्थिती जर तुम्ही चांगली ठेवली तर तुम्ही पुढे चांगल्या पद्धतीने आपली परिस्थिती बदलू शकता. अशाच पद्धतीने माझ्या अनेक पेंटिंग्स आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे रेल्वेचा एक जे जीवन प्रवास या ठिकाणी आपण दाखवलेला आहे त्या जीवन प्रवासाशी आपण कनेक्ट केलेलं आहे की रेल्वेचा प्रवास, रेल्वे जर्नी आणि लाईफ जर्नी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कनेक्ट केलेले आहेत. आणि जसे रेल्वेमध्ये आपल्याला प्रवास करताना अनेक विविध पद्धतीच्या अडचणी येतात त्याच पद्धतीने आपल्या लाईफमध्ये पण आपल्याला विविध पद्धतीच्या अडचणी येतात. पण आपण जर का निर्धार केला आणि जसे ट्रेन आपण निघायच्या आधीच आपला गोल सेट करते आणि आपल्या निश्चित स्थळी पोहोचते त्यापद्धती आपण आपली लाईफ सुरू करण्याच्या पूर्वीच आपल्या लाईफचा जर गोल सेट केला आणि जर का योग्य पद्धतीने जर वाटचाल केली तर आपणही आपल्या निश्चित गोल आपण नक्कीच साध्य करू. अशा पद्धतीने माझ्या या सगळ्या पेंटिंगमधून मला आज मेसेज द्यायचा आहे. हे आमच्या जे 6 जणांच्या ग्रुपचं जे प्रदर्शन आहे हे नक्की आपण पहा, नक्की सगळ्यांना खूप आवडेल. अतिशय सगळ्यांनी खूप उत्कृष्ट आणि वेगवेगळ्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे. तर याच्या पुढे आमचे जे मित्र आहेत योगेश पोळे सर त्यांचंही काम उत्कृष्ट आहे. तर मी योगेश सरांना विनंती करेल की याच्या पुढे जे आहे त्यांनी त्यांच्या पेंटिंगचं इथे माहिती द्यावी. धन्यवाद. नमस्कार. आर्ट एक्सप्रेशन प्रस्तुत षडांग या चित्रकला प्रदर्शन नेहरू सेंटर कला दालन वरळी मुंबई येथे बनलेलं आहे आणि येथे या कला दालनामध्ये एक सहभागी चित्रकार आहेत योगेश पोवळे. आमच्या SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडियातर्फे त्यांनी त्यांचं मनोगत आणि त्यांच्या चित्रकृतीविषयी प्रेक्षकांना सविस्तर माहिती द्यावी. नमस्कार, मी योगेश पोवळे, फ्रीलान्स आर्टिस्ट आहे. माझा विषय हा ॲक्च्युली निसर्ग या बेसवर आहे. जी फुलं फुलतात किंवा त्यातील होणारे बदल ते मी चित्रात मांडण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्यामधले जे विविध आकार आहेत ते मी चित्रात मांडण्याचा प्रयत्न करतो. जसं तुम्ही इथे बघाल एक चित्र आहे ज्याचं नाव आहे परागी भवन. परागी भवन म्हणजे एखादं फूल फुलल्यानंतर त्याच्यामधून जो परागकण असतो तो हवेमार्फत पसरला जातो. तर ते हवेमार्फत पसरण्याची जी प्रक्रिया आहे त्याला परागी भवन म्हणतात. तेच मी माझ्या चित्रात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अशा पद्धतीने विविध चित्र मी विविध विषयांवरती केलेली आहेत. म्हणजे त्यासाठी फूल हा विषय घेतलेला आहे, फूल आणि फुलपाखरू. त्यामधील ऋतूंवरती एक चित्र केलेलं आहे. हे जे पिवळ्या रंगाचं जे पेंटिंग आहे झाडाचं ते ऋतू या हेमंत ऋतूमध्ये सगळी झाडाची पानं पिवळी होतात आणि ती गळतात आणि खाली पिवळ्या रंगाचा सडा जमिनीवर पसरलेला असतो. तशा विविध विषय घेऊन निसर्गातीलच विविध विषय घेऊन त्यातील मी माझी चित्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. आर्ट एक्सप्रेशन प्रस्तुत षडांग हे चित्रकला प्रदर्शन नेहरू सेंटर कला दालन वरळी मुंबई येथे भरलेले आहे आणि आता अश्विनी पाटील या आर्टिस्ट या चित्रकार आपल्यासमोर त्यांचं मनोगत व्यक्त करत आहेत. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया या यूट्यूब चॅनलवर. मी अश्विनी पाटील. मी
तुमच्यासमोर जे पेंटिंग्स ठेवलेले आहेत त्यामध्ये मी असा मांडण्याचा प्रयत्न केला आहे की मी वर्षानुवर्ष एक 25 वर्ष आले मी शाळेमध्ये मुलांना चित्रकला शिकवते आहे. आणि ज्यावेळेस मी मुलांच्यासोबत विद्यार्थ्यांसोबत असते त्यावेळेस स्टुडंट्स लाईफमध्ये काय असतं, तर स्टुडंट्स लाईफमध्ये एखादा विद्यार्थी हातामध्ये पुस्तक असतं, समोर शिक्षक शिकवत असतात, परंतु मुलांना काहीतरी नवीन अजून काहीतरी शिकायचं असतं, नवीन शोधक वृत्ती असते. तर ती शोधक वृत्ती काढण्यासाठी मुलं सतत कंटिन्यू काहीतरी नवीन शिकण्यासाठी त्यांची जी पोज असते ती पोज मी इथे क्लिक करण्याचा प्रयत्न केला आहे. फ्रीडम, या पेंटिंगचं नाव आहे फ्रीडम. तर फ्रीडम हा आपल्या स्वतःमध्ये असतो. कोणी आपल्याला फ्रीडम द्यावा आणि मग आपण तो घ्यावा हा प्रकार नसताना हा फ्रीडम हा आपल्या स्वतःमध्ये असतो. आणि प्रत्येक स्त्रीला तेव्हा तिची प्रगती मात्र खूप सारी होते असं मी हा फर्स्ट कॉम्बिनेशनमधून दाखवलेलं आहे. नेक्स्ट आहे एक स्त्री. तर मी खूप वर्ष झाले स्वतः स्त्री आहे. तर स्वतः स्त्री असल्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे काही अनुभव असतात स्त्रियांच्या ते मी जवळून पाहते. तर यामध्ये मी असं दाखवलं आहे की एक स्त्री जेव्हा झोपली आहे किंवा आराम करते आहे, सगळ्यांना वाटतं की ती आराम करते, रेस्ट करते, परंतु तिच्या मनामध्ये मात्र खूप सारे प्लॅनिंग्स त्यावेळेसुद्धा कंटिन्यू चालू असतात. ती पूर्णपणे जागृत असते. तर यामध्ये मी हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पेंटिंग आहे, हे स्टेट आर्टला सिलेक्ट झालं होतं 2022मध्ये. या पेंटिंगमध्ये मी असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की जेव्हा आपण चर्चमध्ये जातो आणि एक ग्लासेस असतात आजूबाजूला, त्या ग्लासेसमध्ये जेव्हा रंगीबेरंगी कलर्स, व्हायब्रंट कलर्स जे चमकत असतात तेव्हा ते कलर्सशी कनेक्ट होऊन मी इन्स्पायर झाले आणि त्या कलर्सला आणि तिकडच्या फादर्सला धरून मी एक पेंटिंग इथे केलेलं आहे. हातामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचं ब्रशचं काम न करता जे काही मला रोलरने काम करता येईल, जे काही माझ्या मनामध्ये फादरबद्दल आणि त्या व्हायब्रंट कलरची जे काही नातं मला लक्षात आलं ते नातं मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे परंपरेवर. तर ह्या पेंटिंगमध्ये मी असं सांगितलं आहे की प्रत्येक घरामध्ये एक मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा ती हळूहळू तरुण होते आणि जेव्हा तरुण होते त्यावेळेस तिच्या मनामध्ये जे काही भावना असतात त्या भावना इथे मी व्यक्त केल्या आहेत. आणि एक परंपरा असते की प्रत्येक मुलीची विदाई होते. तर घरामधून एखादा व्यक्ती जेव्हा घराच्या बाहेर पडतो कधीही आनंद होत नाही, परंतु हे एक असं परंपरा आहे की यामध्ये आईवडिलांना आनंद होतो की आपली मुलीची चांगल्या घरी विदाई होत आहे. आणि त्यासोबत मी पक्षाचं नातं दाखवले. ज्या घरामध्ये, ज्या घरट्यामध्ये पक्षाला पिल्लू जन्माला येतं तर त्या पिल्लाला सुद्धा जेव्हा मोठं बघताना तेव्हा आईवडिलांना एकच इच्छा असते की याला कधी पंख फुटीला, कधी मोठा होईल आणि याची कधी आकाशामध्ये भरारी होईल. त्या दोघांचं नातं मला इथे कनेक्ट करावं असं वाटलं म्हणून मी हे पेंटिंग केलं. यामध्ये मी कुठेही पेंटिंग्समध्ये ब्रशचा यूज केलेला नाही आहे. यामध्ये मी एक ह्युमन बीन आणि नेचरचा वापर केला आहे. म्हणजे नेचर हे आपल्या आजूबाजूला असतं, पाणी, पक्षी सोबतच आपण जगत असतो, परंतु आपल्या आजूबाजूला ते असूनसुद्धा दिसत नाहीत आणि नसूनसुद्धा असतात. तर हे मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला, ह्युमन बीन आणि नेचर. मी बघा यामध्ये तुम्हाला काऊ दिसतील, काऊची बछडे दिसतील. नेक्स्ट पेंटिंग आहे एका स्त्रीच्या मनाबद्दल. कुठलाही पुरुष आपल्या मनातली भावना व्यक्त करतो. एक प्रेयसीचे कौतुक करतो, एक वाईफचं, बायकोचं, तिच्या गुणांचं कौतुक करतो, तिच्या सौंदर्याचं कौतुक करतो, परंतु कुठली स्त्री आपल्या मनातला आयडियल मॅन मात्र कधी सांगत नाही. तर मी एक आधुनिक कलाकार म्हणून ही एक स्टेप घेतली आहे की प्रत्येक मुलीच्या मनातसुद्धा एक आयडियल मॅन असतो आणि तिच्यासुद्धा खूप साऱ्या फिलिंग्स असतात. सो मी या पेंटिंगमधून ते दर्शवले. या पेंटिंगलासुद्धा स्टेट आर्टमध्ये 2016मध्ये सिलेक्शन झालं होतं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये. तर या पेंटिंगमध्ये मी दाखवलं आहे की आपलं जीवन आहे हे कमळासारखं असं सहजपणे फुललं पाहिजे, नॅचरली फुललं पाहिजे, परंतु आपलं लाईफ मात्र असं आता मेकॅनिकल झालेलं आहे, थोडं मशिनरी दाखवण्यात आलं आहे. आणि कमळाचा आकार मात्र बदललेला आहे. दिसायला कमळ दिसतं परंतु त्याला खूप सारे जॉमेट्रिकल शेप्स आहेत, चौकटी आहे. चौकटी मात्र रंगीत आहे, तरी ती रंगीत दुनिया चौकटीत पॅक झालेली आहे. त्यामुळे आपण ते जीवन सहजपणे जगू न शकता खरं आपलं जीवन असं नॅचरली जगलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये खूप सारे कप्पे असतात. तो जसा रोमॅन्टिक असतो, तसा वेगवेगळ्या अभ्यासामध्ये शोधक असतो, तसंच प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक आध्यात्मिक कोपरासुद्धा असतो. मी गेले 20 वर्ष झाले आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये कार्यरत आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या खूप सारे शिबिर अटेंड केल्यानंतर, मेडिटेशन योगा केल्यानंतर माझ्या एकच लक्षात आलं की मेडिटेशनने खूप शांतता मिळते. तर आपल्या आयुष्यामध्ये जसे वेगवेगळे कप्पे असतात तसा हा एक विभाग असतो मेडिटेशन, अध्यात्म. जेव्हा आपण डोळे बंद करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर जे आपण लाईफमधून, धावपळीच्या जीवनामधून जेव्हा आपण मेडिटेशनमधून डोळे बंद करून काहीतरी नवीन विश्वामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो
तेव्हा त्या नवीन विषयामध्ये मी ते दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे या पेंटिंग्समधून, ज्यामध्ये ॲबस्ट्रॅक्ट विथ पारिजात आहे. पारिजात ह्या पेंटिंगचं नाव आहे आणि या पेंटिंगमध्ये मी खूप सारं असं विश्व दाखवलं आहे जे आपल्याला सगळ्यांना पीसफुल शांत करण्याचा प्रयत्न करेल. आणि हे खूप पॉझिटिव्ह पेंटिंग आहे जे मी इथे दाखवलेलं आहे. धन्यवाद. करलेले आहेत, मांडलेल्या आहेत, एक्सप्रेस केलेल्या आहेत आणि माझं वर्षानुवर्ष खूप साऱ्या ठिकाणी एक्झिबिशन्स झालेले आहेत. नेहरू सेंटरला झालेलं आहे एक्झिबिशन, परत PL देशपांडे त्या ठिकाणी दादरला झालेलं आहे. खूप साऱ्या ठिकाणी एक्झिबिशन झालेलं आहे. खूप साऱ्या कॉम्पिटिशनमध्ये स्टेट लेवलला मी पार्टिसिपेशन केलं आणि माझं पेंटिंगचं सिलेक्शन झालेलं आहे. तर यातून मी सगळ्यांना एकच सांगण्याचा उद्देश करते की लाईफ हे खूप सुंदर आहे आणि ते आपण नॅचरली कमळासारखं जगलं पाहिजे. कितीही आजूबाजूला संघर्ष असले, आपलं लाईफमध्ये खूप सारी वादळं आली तरीसुद्धा आपण खूप छानपैकी सुंदरपैकी जीवन जगण्यासाठी चांगल्या चांगल्या कलांचा वापर केला पाहिजे. कलेतून आपलं आयुष्य खूप सुंदर आणि छान होतं. नमस्कार. आर्ट एक्सप्रेशन प्रस्तुत षडांग हे चित्रकलेचे प्रदर्शन नेहरू सेंटर कलादालन वरळी मुंबई येथे भरलेले आहे. आणि आता आपल्या समोर शलाका आंबेकर ह्या आर्टिस्ट चित्रकार आपल्यासमोर आहेत. त्यांना SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडियातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांना भावी भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा. आता ते त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. हॅलो. आता आज मी तुम्हाला माझ्या पेंटिंगबद्दल थोडंसं सांगणार आहे. आणि जसं दिसतं पहिलं आपलं अटेन्शन जे जातं ते ह्या रंगांकडे आणि ॲबस्ट्रॅक्शनविषयी मी घेऊन हा विषय मी केला आहे. ॲज यू कॅन सी मोस्टली ॲबस्ट्रॅक्शन हे कलरफुल पेंटिंग लाईक आर्ट हिस्ट्री टाईमलाईन जर रेफर केलं तर मार्क रोकोको किंवा हॅना मॉन्टेना ह्यांनी हे चालू केलेलं आहे. त्यांना स्टडी करूनच मी मोठी होत आली आणि कोणता विषय घ्यावा यासाठी मी हे करत होती. आणि लॉकडाऊनमध्ये हे खूप चाललेलं की आपण लाईक कसं तुम्ही रिफ्लेक्शन डायरी करा किंवा कसं स्वतःला रिफ्लेक्ट करा 100 डेज चॅलेंज. तर तिकडनं मला हे सुचलं की अरे आपण मी रोज रिफ्लेक्शन डायरी म्हणून पेंटिंग चालू केले जे की जस्ट वॉशेस होते. आणि जशी आपली आर्ट वोकॅबलरी मोस्टली आपण नेहमी विषय बघतो तर कधी कधी विषय मांडण्याचा इनडायरेक्ट वे जो असतो तो मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर माझ्या या रिफ्लेक्शन डायरीमधनं ह्या काही छानशा गमती मी उचलून परत त्याला मोठं करायचा प्रयत्न केला आहे. लेअर्स आणले आहेत किंवा त्यामधली जर स्टोरी लाईन म्हणायची असेल तर थोडंसं माझा स्वभाव पण त्याच्यामध्ये उतरतो की मागचं जे लेअरिंग आहे ते अगदी फ्री फॉर्ममध्ये केलेलं आहे. आणि त्यानंतर जसं जसं ते पेंटिंग रिफाईन होत गेलं आहे तर ते मी जॉमेट्रिक फॉर्म्स किंवा त्या फाईन लाईन्स ज्या आणल्या आहेत त्या मी माझ्या पेंटिंगमध्ये मोस्टली आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथे जर बघायला गेलं समजा फॉर एक्झाम्पल हे पेंटिंग बघायला गेलं तर इथे पण असंच दिसतं की ओके सी शोर आहे, थोडंसं लँडस्केपकडे पण जाणारे हे कलर्स माझ्याकडे आहेत. तर पूर्वी मी खूप ग्रीन्स वापरत होती तर आता हळूहळू मी लँडस्केपकडनं ह्या विषयाकडे वळाली आहे. तर मोस्टली मी फ्रेश आणि व्हायब्रंट कलर्स हे करते. आणि ओव्हरऑल जर मला माझ्या पेंटिंगचं जर आउटकम म्हणायचं असेल तर ऑलवेज लुक ॲट द ब्रायटर साईड हा माझा मेसेज असेल की किती पण अप्स अँड डाऊन्स असले कन्फ्युजन असलं तरी वेनेवर यू लुक ॲट द पेंटिंग यू शुड ऑलवेज लुक फॉर द ब्रायटर साईड इन लाईफ. थँक्यू. आर्ट एक्सप्रेशन प्रस्तुत षडांग हे जे नेहरू सेंटर कलादालन वरळी मुंबई येथे भरलेले आहे आणि आपल्यासमोर शलाका आंबेकर यांचे मनोगत व्यक्त करत आहे. हॅलो. तर आज मी तुम्हाला माझ्या पेंटिंगबद्दल जरासं सांगणार आहे आणि माझा पेंटिंगचा विषय आहे ॲबस्ट्रॅक्शन. आणि जसं की तुम्हाला दिसतं पहिलं इम्प्रेशन जे जातं ते रंगांकडे जातं आणि मी थोडंसं आर्ट हिस्ट्रीशी हे रिलेट करायला केलं आहे जे की कलरफुल पेंटिंगबद्दल आहे. मार्क रोकोको किंवा हॅना हे माझे फेवरेट आर्टिस्ट आहेत ज्यांना मी इन्स्पायर करून हे ह्या टाईपचं पेंटिंग चालू केलं. याच्यातले पेंटिंग्स यातले रंग थोडेफार लँडस्केपशी पण संदर्भ साधतात पण
तसं बघायला गेलं तर लॉकडाऊनमध्ये जेव्हा मी विषय शोधत होती तेव्हा रिफ्लेक्शन डायरी ही मी एक चालू केली, ज्याच्यामध्ये नुसते शब्द नाही तर कधी कधी पेंटिंगनी पण ते रिफ्लेक्ट होऊ शकतात. आणि त्यातल्याच काही ज्या गोष्टी आहेत ते सिलेक्ट करून मी याच्यात मांडल्या. आणि ही रिफ्लेक्शन डायरीमधले सिलेक्टिव्ह काही गोष्टी आहेत ज्या की मी इंटरप्रेट केल्या आहे. आणि दरच वेळेस जो विषय असतो तो डायरेक्ट मांडण्यापेक्षा इनडायरेक्ट वे पण असू शकतो मांडण्याचा, की ज्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग असतं किंवा लेयर्स असतात किंवा टेक्स्चर्स जे असतात ते पण आपल्याला वेगवेगळे भाव व्यक्त करतात. आणि तेच भाव मी याच्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यात माझा स्वतःचाही खूप त्याच्यामध्ये संदर्भ लागतो, कारण की जेव्हा मी पेंटिंग चालू करते तेव्हा त्याच्यामध्ये आधी खूप ॲक्सिडेंटल असे वॉश देते आणि नंतर त्याच्यावरती मी लेयर्स चालू करते. आणि ज्या एजी फाईन लाईन्स ज्या दिसतात त्या आपण आजच्या जगाला संदर्भ करून काढलेल्या आहेत, कारण की हे पण तितकंच तो समतोल साधणं महत्त्वाचं आहे. आणि तेच तुम्हाला पण माझ्या चित्रातनं भासेल अशी मी इच्छा करते. थँक्यू. आर्ट एक्सप्रेशन प्रस्तुत षडांग हे सामूहिक चित्रकला प्रदर्शन नेहरू सेंटर कलादालन वरळी मुंबई येथे भरलेले आहे. आणि आता आपल्यासमोर तुलसी जगताप या त्यांच्या चित्रकृतीविषयी आपल्या मनोगत व्यक्त करत आहेत. नमस्कार, माझं नाव तुलसी सुरेंद्र जगताप. मी मास्टर्स केलेलं आहे फाईन आर्ट्समध्ये फ्रॉम JK अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईन वडाळा. आणि इथे माझे पेंटिंग्स लावलेले आहेत. माझं काम बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरूच्या आयुष्यावरती चित्र काढते. त्यांची अख्खी प्रोसेस अगदी छोट्या एगपासून ते कॅटरपिलरपासून अळीपासून ते कुकून बनून आणि त्यांची जी फायनल स्टेज असते बटरफ्लायची त्याच्यापर्यंत मी प्रत्येक स्टेजला माझ्या आर्टमध्ये रिप्रेझेंट करते. तीच प्रोसेस मी स्वतःच्या आयुष्याशी पण रिलेट करते. आणि तुम्ही इथे बघू शकता पहिल्या पेंटिंगमध्ये की मी माझं थोडंसं त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन केलेलं आहे. ह्या पेंटिंगमध्ये मी त्यांचे सगळे स्टेजेस लहान लहान आकारातून दाखवलेले आहेत. इथे मी मोनार्क बटरफ्लाईज नावाची एक स्पीशीज असते, त्यांची प्रोसेस अशी आहे की विंटर सीझनमध्ये ते लोक मायग्रेशन करतात. तर एवढूशा जीवाला कसं माहिती आहे की बरोबर ह्या सीझनमध्ये आपण सर्वाईव्ह नाही करू शकत, तर आपण एका गरमीच्या ठिकाणी जायला पाहिजे. आणि बटरफ्लाईज एका सर्टन हाईटपर्यंतच फ्लाय करतात, पण ती जी स्पीशीज आहे ते लोक अजून उंचावरती जाऊन फ्रॉम वन कंट्री टू लिटरली अनदर कंट्री ते मायग्रेट करतात. ह्याच्यामध्ये मी एक डॉक्युमेंटरी बघितली होती बटरफ्लाईजची पॉलिनेशनवरती. तर आधी मला माहीत होतं की हनीबीज पॉलिनेशन करतात, त्यांची प्रोसेस मला माहीत होती. पण मला हे नव्हतं माहिती की इवन बटरफ्लाईज पॉलिनेशन करतात. आणि पॉलिनेशन इतकं इम्पॉर्टंट गोष्ट आहे ना, त्याच्याने आपल्याला फ्रॉम फ्लॉवर टू फ्रूट ही जी प्रोसेस आहे ती फक्त आणि फक्त हे बर्ड्स, हनीबीज, बटरफ्लाईज ह्यांच्यामुळेच ते पॉसिबल आहे. देर इज नो रिप्लेसमेंट टू नेचर इन रिगार्ड्स टू पॉलिनेशन. इथे पण मी जे आर्टवर्क केलेलं आहे त्याच्यात मी मिक्स मीडिया वापरलेला आहे. ते वेगळे प्रोसेस दाखवली आहे. बटरफ्लाईज कसे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं टेक्स्चर, त्यांची मूवमेंट, त्यांचं कलर हे रिप्रेझेंट करू शकतो. मी ATD सुद्धा केलेलं आहे, आर्ट टीचर डिप्लोमा. आणि मी बॅचलरसुद्धा GD आर्ट जे आहे ते JK अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईनमधनं केलेलं आहे. मला कलेची आवड लहानपणापासूनच आहे, कारण की माझे स्वतःचे वडील सुरेंद्र जगताप हेही आर्टिस्ट आहेत. आणि अक्षरशः असं बोलू शकतो की त्यांच्या गायडन्स, त्यांच्या वर्कनी इन्स्पायर होऊन मी सुद्धा फाईन आर्ट्स केलेलं आहे. धन्यवाद. एक्सप्रेशन प्रस्तुत षडांग हे चित्रकलेचे प्रदर्शन नेहरू सेंटर कलादालन वरळी
मुंबई येथे भरलेले आहे. आणि आता आपल्यासमोर सहभागी चित्रकार श्रद्धा कोकम या आलेल्या आहेत. त्या त्यांच्या चित्रकले कृतीविषयी आपल्याला मनोगत व्यक्त करतील. हाय, माझं नाव श्रद्धा कोकम. मी ब्रह्मांडावरील विषय घेऊन पेंटिंग केले आहे. त्या जसं आपलं मन पण हे ब्रह्मांडाप्रमाणेच आहे, त्याचंही आपण कोणतेही मेजरमेंट घेऊ शकत नाही. जसं इथे ब्लॅक होल दाखवला आहे मी, तर त्यामध्ये ब्रह्मांड कसं असू शकतं, त्याच्या ब्लॅक होल हे पेंटिंग सगळं खेचून घेत. आर्ट एक्सप्रेशन प्रस्तुत षडांग हे सामूहिक चित्रकला प्रदर्शन नेहरू सेंटर कलादालन वरळी मुंबई येथे भरलेले आहे. आणि आपल्यासमोर श्रद्धा कोकम या त्यांच्या चित्रकृतीविषयी सांगत आहेत. मी ब्रह्मांडावरती पेंटिंग केले आहे. जसं ब्रह्मांड आहे मोठं आहे, तसंच ब्रह्मांडामध्ये ब्लॅक होल आहे, तर त्याच्यामध्ये ते सगळं असं खेचून घेतं. तसंच आपलं मनही असतं. जर एखाद्या गोष्टीवर आपला काय आपल्या मनाला त्रास होत असेल, काय विचार असेल, व त्याच गोष्टीवर आपण फोकस होत असतो, मग ते असं खेचून घेतल्याप्रमाणे वाटतं. जसं गॅलेक्सीमध्ये सगळे ग्रह तारे ब्लॅक होल खेचून घेतं, त्याप्रमाणे आहे. तसंच जर आपल्या पृथ्वीवरील बर्मुडा ट्रायंगल आहे, तर त्यामध्ये पण सेम ब्रह्मांडातील ब्लॅक होलप्रमाणेच बर्मुडा ट्रायंगलही तसंच आहे. तिथेही तसंच त्याचं ग्रॅव्हिटी सोर्स जास्त असतो, त्यामुळे ते पेंटिंग सगळं काही जे काही बोट किंवा असतात ते खेचून घेतात. तसंच जर जंगल आपण समज गेलो, तर जंगलामध्ये आपल्याला फक्त सर्वत्र झाडं दिसतात, पण सगळे प्राणी हे कधी दिसत नाही, तर त्यांचीही वेगळी दुनिया आहे. याचप्रमाणे मी सगळ्याचा ओव्हरऑल मी डेप्थ दाखवायचा प्रयत्न केला आहे.